राधे राधे. जे एकविरा एकीकडे चहा ठेवला, एकीकडे नाश्त्याची तयारी आणि इडल्या पण झालत्या. ही चटणीसाठी ओला खोबरा, टॅमॅटो, मिरची असं तेलावर परतून घेतला आणि असंच इथे जरा साफ करायला घेतला. जरा गॅसजवळ आहे ना, कधी असं चिकट होतं, मग असं पुसून घेते तिथे. त्यानंतर मग जेवण करायला घेतला. वरण एकीकडे फोडणीला घातला, डाळ, आणि मग भाज्या करायला घेतल्या. चवळीची भाजी, त्यात वांगा आणि बटाटा घातलेला. त्यात वांगा बटाटा छान लागतं असं मस्त चवळीची. आणि मग गरम पाणी टाकून घेतला त्याच्यात. आणि नंतर मग मुगांची घालायला घेतली भाजी. मुगामध्ये पण दूध आणि फ्लावर घातलेला, ती एकीकडं घालून घेतली भाजी. आणि मग त्यात पण गरम पाणी टाकलं. मी भाज्यांमध्ये गरम पाणीच टाकते, नॉनव्हेज असलं तरी त्यात पण मी गरम पाणी टाकते. टेस्ट तशी ते तशी मसाल्याची पण राहते. आणि एकीकडे त्या होतात भाज्या, तर मी भेंडी कापायला घेतली. भेंड्यांची पण करायची होती. भेंडी कापून घेतली, त्यांना जरा तेलावर परतून घेतली अशी, म्हणजे चिकट नाही होत. आणि नंतर मग कांदा वगैरे टॅमॅटो हे करून ती परतून घेतला. आणि मग हळद आणि धना पावडर टाकली. आणि ओल्या खोबऱ्याचा वाटण तो टाकते मी भेंड्यांच्या भाजीत, म्हणजे त्यात ओला खोबरा आणि मिरची आणि कोथिंबीर ते पण जरासं परतून घेतलं. आणि मग लगेच मीठ घातलं थोडंसं, आणि मग भेंडी घातली त्याच्यात. ती भेंडी अशीच परतून घेतली, झाकण वगैरे काय ठेवलं नाही. आणि मस्त अशी मग भेंड्यांची पण सगळ्या भाज्या पण माझ्या झाल्या. भेंड्यांची भाजी, मुगांची भाजी, चवळी, वांगा बटाटा आणि वरण हे पण सगळं झालं. आणि भांडी घासून घेतली मी जरा तोपर्यंत. भात पण एकीकडे झाला आणि किचन वगैरे साफ करून घेतला. चला मग, राधे राधे.